अदानी समूहाच्या आणि SRAच्या मार्फत डेमॉलिशनची कारवाई करण्यात येत आहे। आपल्याला कल्पना असेल साधारणतः 3 महिन्यापूर्वी सुद्धा ही कारवाई करण्यात आली होती आणि त्यावेळी आम्ही ती कारवाई थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला। स्वतः आदित्य ठाकरे साहेब सुद्धा इकडे आलेले। त्यानंतर हा सगळा मामला हा सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने या इकडच्या भारतनगरच्या लोकांना 33(5)च्या अंतर्गत घरं द्यायची की 33(10)च्या अंतर्गत घरं द्यायची हा सर्वस्वी निर्णय हा हायकोर्टावर सोपवला आणि त्यांनी असं सांगितलं होतं की जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत इकडच्या लोकांनी 33(10) मान्य करावं। त्यामुळे इकडचा विकासक अदानी आहे, त्याला SRAने हा प्रोजेक्ट दिलाय, हे सगळं जरी मान्य असलं तरी आमदार म्हणून माझी एवढीच मागणी होती की ज्या लोकांची तुम्ही घरं तोडताय त्या सगळ्यांसोबत तुम्ही इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट केली पाहिजेत। आज ज्या 32 घरांना नोटीस दिलेल्या आहेत त्यापैकी 11 लोकांनी ॲग्रीमेंट केलेले आहेत। ज्या लोकांनी ॲग्रीमेंट केलेले आहेत ते जर स्वखुशीने त्यांची घरं सरेंडर करत असतील तर त्याला काही आमचा आक्षेप असण्याचं काही कारण नाही। भारतनगरच्या प्रत्येक नागरिकाला विकास हवा आहे, पण ज्या लोकांनी ॲग्रीमेंट केलेल्या नाहीत अशा लोकांनाही दडपशाही करण्याचं कारण काय आणि याकरता आज मी इकडे उपस्थित आहे। नाही, मी मुख्यमंत्री साहेबांच्या समोर हा विषय सांगितलेला आहे, मी सरकारच्या समोर सांगितलेला आहे। हा सगळा मॅटर हा कोर्टामध्ये पेंडिंग असल्या कारणानं मी परत एकदा सांगतो, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की याच्यावर निर्णय हायकोर्ट घेईल। माझं म्हणणं एवढंच आहे, हायकोर्टच्या निर्णयापर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे होती आणि जरी वाट पाहायची नव्हती तर जे लोक स्वतःहून घरं सरेंडर करतायत, जे लोक स्वतःहून ॲग्रीमेंट करतायत त्या लोकांची घरं तुम्ही तोडा ना। जे लोक ॲग्रीमेंट करत नाही आहेत, आज काही लोक गावाला आहेत, त्या लोकांची तुम्ही कुलूप तोडताय। आज इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस बळ वापरलं जात आहे। हे सगळं करून आपल्याला कोणता विकास करायचा आहे? शेवटी गरिबांच्या पोटावर लात मारून गरिबांची घरं तोडून आपल्याला काय मिळणार आहे हा विचार करण्याची गरज आहे। नाही, ते थांबत नाहीयेत कारण त्यांना काय घाईने त्यांचं काम सुरू करायचं असेल। माझं म्हणणं एवढंच आहे की माझं म्हणणं हेच आहे की असं करून कोणाला काय मिळणार आहे? अदानीला एवढा हा सगळा प्रोजेक्ट मिळाला, त्याने जरूर विकास करावा, पण जोर जबरदस्ती करण्याची गरज काय? तुम्ही लोकांना विश्वासात घ्या, लोकांसोबत इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट साईन करा आणि करा ना विकास। आज सरकार तुमचं आहे, तुमच्या बाजूनी सगळे निर्णय लागत आहेत, तुम्ही तेवढं करा आणि पुढे जा, आम्हाला काही हरकत नाही आमची। नाही, ठरवू ना, आम्ही भूमिका इकडे ठरवायला म्हणून आलेलो आहोत। दुर्दैवाने एक गोष्ट आहे की सुप्रीम कोर्टाने सुद्धा असं सांगितलेलं आहे की तोपर्यंत ही मागणी 33(10) म्हणजे SRAच्या अंतर्गत तोपर्यंत यांनी कदाचित एक्सेप्ट करावी। त्याचसोबत इकडचे जे रहिवासी आहेत हे हायकोर्टात सुद्धा गेले होते, पण आज आम्हाला दुर्दैवाने इकडे स्टे मिळाला नाही। आता थोड्या वेळाने 1 तासाभरानंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा एक याचिका दाखल केलेली आहे। आमची अशी अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट न्याय देईल आणि जोपर्यंत 33(5) की 33(10)चा निर्णय होत नाही तोपर्यंत थोडं कारवाई थांबवेल।